माधवराव आणि सुलक्षणा यांचं घर म्हणजे त्यांच्या लाडक्या एकुलत्या एक लेकीचा आवाज. तिचं नाव होतं ईशा. ईशा म्हणजे त्यांचं जग, त्यांचं हास्य आणि त्यांच्या म्हातारपणाची काठी. माधवराव जेव्हा संध्याकाळी कामावरून घरी यायचे, तेव्हा दारावर धावून येऊन बाबा बाबा म्हणणारी ईशा आता 26 वर्षांची झाली होती. ईशाचं लग्न ठरलं. घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं. पण सुलक्षणाबाईंच्या मनात कुठेतरी एक हुरहुर होती. "ऐका हो," सुलक्षणाबाई रात्री माधवरावांना म्हणाल्या, "माझ्या मनाला राहून राहून वाटतंय. आता ती जाणार. हे घर कसं खायला उठेल आपल्या दोघांना?" माधवरावांनी त्यांच्या हातावर हात ठेवला. "वेडी, आपली लेक आहे ती. सासरला जाते, दुरावत नाहीये." पण मनातल्या मनात माधवरावांनाही एका गोष्टीची भीती होती, वेळेची. सासरची नवीन बंधनं, नवीन जबाबदाऱ्या, नवीन माणसं, या सगळ्यामध्ये ईशाला आपल्यासाठी वेळ मिळेल का? तो दिवस उजाडला. लग्नानंतरचा निरोपाचा क्षण. ईशा गाडीत बसणार होती. माधवराव आणि सुलक्षणाबाई दोघेही दाराशी उभे होते. ईशाने मागे वळून पाहिलं. तिचे डोळे पाण्याने भरले होते. ती धावत जाऊन आपल्या आईवडिलांच्या मिठीत शिरली. "आई बाबा, मला माफ करा. माझं मन घट्ट होत नाहीये." सुलक्षणाबाईंनी तिचा माथा कुरळाला. "वेडे, मुलीचे लग्न झाल्यावर सासरी जाणं हा जगाचा नियम आहे. जा आणि सुखी राहा." ईशाने वडिलांच्या पायाला हात लावला. माधवरावांनी अश्रू आवरले नाहीत. ते थरथरणाऱ्या आवाजात म्हणाले, "लेकी, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव. तुझ्यासाठी हे दार नेहमी उघडं आहे. कधीही काही लागलं तरी जगाच्या पाठीवर आधी आम्हाला हाक मार." ईशा हुंदके देत गाडीत बसली आणि त्यांच्या घराच्या रस्त्यावरून हळूहळू दूर गेली. सुरुवातीचे काही महिने ईशा रोज फोन करायची. "आई, आज जेवण काय केलं? बाबांनी औषध घेतलं का?" पण हळूहळू तिचं वेळापत्रक बदलू लागलं. नवीन घर, नवीन जबाबदाऱ्या. तिला लवकर उठून स्वयंपाक करावा लागे. नवऱ्याच्या आणि सासरच्या लोकांच्या गरजा पूर्ण कराव्या लागत. कामावरून आल्यावर ती दमून जायची. पहिल्या आठवड्यात रोजचा फोन, दुसऱ्या महिन्यात 2-3 दिवसांनी झाला. तिसऱ्या महिन्यात तो फक्त आठवड्यातून एकदा येऊ लागला. माधवराव आणि सुलक्षणाबाई डोळ्यात प्राण आणून ईशाच्या फोनची वाट बघत असत. एकदा सुलक्षणाबाईंनीच फोन लावला. "ईशा, काय गं, हल्ली आठवण येत नाही का आमची?" ईशाचा आवाज घाईघाईत होता. "सॉरी आई, आज ऑफिसमध्ये खूप काम होतं. नंतर करते फोन." "अगं, सासूबाईंना डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे. ठेवते आता." फोन कट्ट झाला. सुलक्षणाबाईंच्या डोळ्यातून थेंब खाली पडला. त्यांनी माधवरावांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर रिकामेपणाचं दुःख होतं. माधवराव हळूच म्हणाले, "मी म्हटलं होतं, आता तिचं जग बदललंय. विसरली नाहीये ती आपल्याला. पण आता तिची प्राथमिकता बदललेली आहे." एक दिवस माधवरावांना ताप आला. खूप अंग दुखत होतं. सुलक्षणाबाई घाबरल्या. त्यांनी ईशाला फोन केला. "ईशा, तुझ्या बाबांना बरं नाहीये. जरा ताप आहे. तू थोड्या वेळासाठी येशील का गं?" तिकडून ईशाचा थकलेला आवाज आला. "आई, मला नाही जमणार आज. उद्या माझ्या सासऱ्यांचा वाढदिवस आहे आणि मला घरी पाहुण्यांसाठी तयारी करायची आहे. तू त्यांना गोळ्या दे आणि आराम करायला सांग." माधवरावांनी फोन घेतला आणि हळूच म्हणाले, "ठेव बाळा, तू काळजी करू नकोस." ईशाला खरं तर यायचं होतं. तिला आतून खूप वाईट वाटत होतं. पण तिची सासू म्हणाली होती, "ईशा, नवीन लग्न झालंय आणि तुला वडिलांच्या घरी धावत जायचंय. आधी या घरच्या जबाबदाऱ्या पूर्ण कर." माधवराव आणि सुलक्षणाबाई एका कोपऱ्यात बसले. घरामध्ये पूर्ण शांतता पसरली होती. त्या शांततेत दोघांच्या मनात एकच विचार होता, काय हे लग्न लेकीला दूर नाही केलं, पण इतकं व्यस्त केलं की तिच्याकडे आपल्यासाठी एक क्षणही उरला नाही.
2 महिन्यांनी ईशा अचानक घरी आली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. आई बाबा, मला माफ करा. सुलक्षणाबाई आणि माधवराव दोघांनाही काही कळेना. ती रडत म्हणाली, मला वाटलं नवीन घर, नवीन जीवन, मी सगळं विसरून जाऊ शकते. पण माझा श्वास गुदमरत होता. मी तुमच्यासाठी फोन करू शकत नव्हते. कारण मला भीती वाटत होती की तुम्ही विचारेल, ईशा घरी कधी येणार? आणि माझ्याकडे उत्तर नसेल. आई, मी कधीच तुम्हाला विसरले नाही. रात्री झोपताना मला नेहमी आठवण येते की घरातून बाहेर पडल्यावर बाबांनी डोळे पुसले असतील. मी कामात व्यस्त होते, पण रोज रात्री मी देवघरात तुमचं नाव घेऊन दिवा लावायचे. ती आपल्या वडिलांच्या पायावर डोकं ठेवून म्हणाली, बाबा, तुम्ही माझ्यासाठी देव आहात. मी तुमच्या शब्दाला नाही म्हणू शकले. पण या 2 महिन्यात मला कळलं, सासरचे लोक आदरणीय असले तरी आईवडिलांच्या प्रेमाची जागा जगात कोणीही घेऊ शकत नाही. माधवरावाने तिला उठवलं आणि घट्ट मिठी मारली. लेकी, आम्हाला माहीत होतं, लग्न झाल्यावर आयुष्य बदलतं, जबाबदाऱ्या वाढतात. आमच्या मनात फक्त इतकीच वेदना होते की तू का बोलत नाही आहेस? आता तू बोललीस, आता सगळं ठीक आहे. त्या दिवशी ईशाने त्यांच्यासोबत पूर्ण दिवस घालवला. त्या दिवशी त्या घराला पुन्हा एकदा आपला आवाज परत मिळाला होता. लग्न झाल्यावर मुलगी आईवडिलांना विसरत नाही. तिचं आयुष्य एका वेगळ्या वळणावर जातं, जिथे तिची नवीन भूमिका असते. तिला समतोल साधायचा असतो. आईवडिलांचे प्रेम तिच्या हृदयात कायम असते. पण व्यवहार आणि वेळ या 2 गोष्टीमुळे अनेकदा तिच्या इच्छा आणि जबाबदाऱ्यांच्यात संघर्ष होतो. या संघर्षात अनेकदा आईवडिलांना दुरावा जाणवतो. पण तो दुरावा नात्याचा नसून परिस्थितीचा असतो.